तर अमेरिका आणि भारत यांच्यात एक नवीन व्यापार करार झालाय. आणि पहिल्यांदा पाहिल्यावर वाटतं की ही तर खूपच चांगली बातमी आहे, नाही का? विचार करा, फक्त काही महिन्यांपूर्वीचीच गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये आपल्या भारतीय वस्तूंवर जे टॅरिफ म्हणजे जे सीमाशुल्क लागायचं ते तब्बल 50% गेलं होतं. आणि मग काय, अचानक एक नवा करार जाहीर झाला आणि हा 50%चा आकडा थेट खाली आला 18%वर. पण मग इथेच खरा प्रश्न उभा राहतो, हा करार सगळ्यांसाठीच फायद्याचा आहे का? म्हणजे नक्की कुणाला फायदा होतोय? आणि सगळ्यात महत्त्वाचं, इतका मोठा बदल अचानक झाला कसा? यामागे नक्की काय गोष्ट दडलीये? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला फक्त आर्थिक आकडेवारी पाहून चालणार नाही. आपल्याला याच्या मुळाशी जावं लागेल. म्हणजे ज्या व्यक्तीने या करारावर सही केली त्यांची मानसिकता समजून घ्यावी लागेल. कारण या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू अर्थशास्त्र नाहीच आहे, तो आहे अहंकार. सगळी परिस्थिती ही व्यापाराच्या लॉजिकवर नाही, तर एका व्यक्तीच्या वैयक्तिक इगो ड्रिव्हन डावपेचांवर अवलंबून आहे. आणि ही वागण्याची पद्धत, हा पॅटर्न काही आजचा नाही आहे. याची सुरुवात खूप आधी झाली होती, म्हणजे अध्यक्ष होण्याच्याही कित्येक वर्षाआधी. ही गोष्ट आहे 2011 सालची. व्हाईट हाऊस कॉरेस्पॉन्डंट्स डिनरमध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामाने डोनाल्ड ट्रम्प यांची जाहीरपणे खिल्ली उडवली. त्यानंतर 2012मध्ये ट्रम्प यांनी ट्विट केलं की ओबामा इतिहासातील सर्वात वाईट अध्यक्ष ठरतील. त्याला ओबामांनी उत्तर दिलं, ठीक आहे, पण किमान माझी ओळख एक अध्यक्ष म्हणून तरी राहील. आणि मग बघा, 2016मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. एका जाहीर विनोदाने सुडाच्या राजकारणाची एक मोठी साखळीच सुरू केली. या संपूर्ण घटनेतून आपल्याला एक विशिष्ट मानसिक पॅटर्न दिसतो. तो 3 टप्प्यांचा आहे. पहिला टप्पा आव्हान, म्हणजे कोणीतरी त्यांना आव्हान देतं किंवा जाहीर अपमान करतं. दुसरा टप्पा अहंकार, ते त्या आव्हानाला वैयक्तिक अपमान समजतात. आणि तिसरा, शेवटचा टप्पा सूड, ते आव्हान देणाऱ्याला त्याच्याच मैदानात हरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. आणि गंमत म्हणजे अगदी असाच पॅटर्न भारताच्या बाबतीतही वापरला गेला. कसं? तर भारताने पाकिस्तानसोबतच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याचा ट्रम्प यांचा प्रस्ताव नकारला. झालं, ट्रम्प यांनी याला वैयक्तिक आव्हान मानलं. मग त्यांनी जाहीरपणे पाकिस्तानच्या फील्ड मार्शलचं कौतुक केलं आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर भारतावर प्रचंड टॅरिफ लादले. 25% परस्पर शुल्क आणि वर रशियन तेल खरेदी केल्याबद्दल आणखी 25%. इथे एक प्रश्न येतो, जर त्यांचा इगो इतका दुखावला होता, तर मग त्यांनी अचानक भारताला इतका फायदेशीर वाटणारा करार का दिला असावा? याचं उत्तर दडलंय दुसऱ्या एका आव्हानात. झालं असं की भारताने युरोपियन युनियनसोबत एक भला मोठा करार केला, ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हटलं गेलं, आणि यामुळे त्यांचा अहंकार पुन्हा एकदा दुखावला गेला. आता इथून गोष्ट आणखी रंजक होते, कारण ह्या सगळ्या इगो ड्रिव्हन खेळी आहेत ना, त्या एका खूप मोठ्या आणि जास्त धोकादायक जागतिक स्ट्रॅटेजीचा भाग आहेत. एका ठिकाणी म्हटलंय की अराजकता ही एक शिडी आहे, आणि ही रणनीती अगदी याच तत्वावर काम करते की जागतिक अस्थिरता निर्माण करूनही संधी साधता येते. या स्ट्रॅटेजीला रिलेटिव्ह गेन स्ट्रॅटेजी असं म्हणतात. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की भले जागतिक आर्थिक मंदी आली, ज्यात सगळ्यांचंच नुकसान झालं, अगदी स्वतःचंही, तरी चालेल, पण आपल्या प्रतिस्पर्धकांच्या तुलनेत आपलं वर्चस्व कायम राहिलं पाहिजे. ह्याला समजण्यासाठी आपण एका कार शर्यतीचं उदाहरण घेऊ. समजा अमेरिका 100च्या स्पीडने आहे, चीन 70 आणि युरोप 30च्या. आता मंदी आणल्यावर काय होतं? अमेरिकेचा स्पीड 50वर येतो, पण चीनचा थेट 20वर आणि युरोपचा 0वर. म्हणजे स्वतःचा वेग कमी झाला तरी इतरांच्या तुलनेत आपण पुढेच राहतो. हाच तो लॉजिक आहे. शर्यतीत स्वतःचा वेग वाढवता येत नसेल तर इतरांचा कमी करा आणि शर्यत जिंका. बरं, आता या मोठ्या चित्राच्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्यक्ष कराराकडे येऊया, कारण यात काही मोठे धोके लपलेले आहेत जे आपल्याला समजून घ्यायला हवेत. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की भारत काही अपवाद नाहीये. ट्रम्प यांनी त्यांच्या जवळच्या मित्रराष्ट्रांनाही, जसं की दक्षिण कोरिया, सिंगापूर, स्पेन, अगदी युनायटेड किंगडमलाही अशाच टॅरिफच्या धमक्या दिल्या आहेत. आता बघा, सध्याच्या कराराने जरी 50%ची धमकी टळली असली आणि टॅरिफ्स कमी झाले असले, तरी एक खूप मोठा धोका अजूनही डोक्यावर टांगलेला आहे. तो म्हणजे सँक्शनिंग रशिया ॲक्ट ऑफ 2025.
हे विधेयक अजून पास व्हायचे, पण त्यात एक अशी तरतूद आहे की जे देश रशियासोबत व्यवहार करतील त्यांच्यावर तब्बल 500% टॅरिफ लावला जाऊ शकतो. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? आपण यातून काय शिकायला हवं? अशा जगात जिथे राजकारण इतकं वैयक्तिक आणि अनप्रिडिक्टेबल आहे, तिथे वावरायचं कसं? इथे आपल्याला 2 प्रकारचे राजकारण समजून घ्यावे लागेल. एक आहे आयडियल पॉलिटिक, जे काय योग्य आहे ह्या नैतिकतेवर चालतं. आणि दुसरं आहे रिअल पॉलिटिक, जे अमेरिका वापरतं, ज्याचा एकच प्रश्न असतो: आपल्यासाठी काय कामाचं आहे? इथे फक्त राष्ट्रीय हित आणि व्यावहारिक फायदा बघितला जातो. आणि या रिअल पॉलिटिकच्या खेळात सत्तेचं चलन म्हणजे लेव्हरेज, म्हणजे तुमच्याकडे काय ताकद आहे. जसं की रशियाकडे नैसर्गिक संसाधने आहेत, मध्य पूर्वेकडे तेल आहे, जपानकडे तंत्रज्ञान, अमेरिकेकडे लष्करी आणि तांत्रिक ताकद आहे, तर भारताकडे आहे मनुष्यबळ. या खेळात कोणी कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असतात ते फक्त राष्ट्रीय हितसंबंध. आणि हे सगळं आपल्याला एका विचारावर आणून थांबवतं. हेनरी किसिंजर एकदा म्हणाले होते, अमेरिकेचा शत्रू असणं धोकादायक आहे, पण अमेरिकेचा मित्र असणं त्याहूनही घातक आहे. हे वाक्य आजच्या जागतिक राजकारणाचं खरं स्वरूप कदाचित आपल्यासमोर